SIR आणि जनगणनेच्या कामामुळे शिक्षकाचं वेळापत्रक जे आहे ते बदललेलं आहे. तुम्ही राज्यमंत्री आहात, काय सांगा? राज्यामध्ये सध्या जनगणनेचं काम देखील चालू आहे, SIRचं देखील काम चालू आहे आणि BLO म्हणून ज्या शिक्षकांची नियुक्ती या कामाकरिता झाली आहे त्यांना याच वेळेस प्रशिक्षणाचा देखील कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला होता. परंतु आपण सर्वजण जाणतो की यावेळेस उन्हाळा देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तापमान अतिशय वाढलेलं आहे. अशा वेळेस सगळे कामं ॲट ए टाइम करणं शिक्षकांना त्या ठिकाणी शक्य नव्हतं. काही शिक्षक संघटना आपल्याकडे ह्याच्या निमित्त अप्रोच झाल्या होत्या. आपण त्या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या की आता जनगणना आणि SIRचं काम महत्वाचं असल्यामुळं प्रशिक्षणाचं काम हे सध्या तात्पुरताच पुढे नेण्यात यावं. ह्या कामानंतर प्रशिक्षण शिक्षकांचं राज्यातल्या घेण्यात येईल. तो एक महत्वाकांक्षी उपक्रम होता, तुम्ही त्याला पुढाकार घेतला. बाल वैज्ञानिक इस्रोला जाणार, तुम्ही मुख्यमंत्र्यांना नासाला जाणार, मुख्यमंत्र्यांनाही भेटले, काय सांगा? राज्यातल्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याच्याकरिता मागच्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येते. ह्या विद्यार्थ्यांना अजून चांगलं एक्सपोजर मिळावं, त्यांना त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी अजून निर्माण व्हावी, त्यांना ऊर्जा मिळावी, याच्याकरता जून 2025 रोजी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये तालुका स्तरावरील विद्यार्थी त्या ठिकाणी CV रमन सायन्स सेंटर सारखी जी डिव्हिजनल सायन्स सेंटर आहे त्या ठिकाणी व्हिजिट करतील. जिल्हा स्तरावर उत्कृष्ट परफॉर्मन्स करणारे विद्यार्थी हे इस्रो बँगलोर या विज्ञान संस्थेला त्या ठिकाणी भेट देतील आणि राज्य स्तरावर चांगलं काम करणाऱ्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना अजून त्यांना चांगलं त्या ठिकाणी माहिती मिळाली पाहिजे, विज्ञानाबद्दल नवीन टेक्नॉलॉजी त्यांना माहीत झाली पाहिजे, याच्याकरता नासा अमेरिकेला या जागतिक विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी विनंती आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली होती. मी खरोखर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करेल शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं, कारण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी स्वतः अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केला होता आणि आता याचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे. केव्हा जाणार आहे नासाला हे विद्यार्थी? केव्हा यावर्षी या सत्रात पोहोचतील? पुढच्या वर्षी तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांची सुरुवात आम्ही माझ्या स्वतःच्या वर्धा जिल्ह्यामधनं त्या ठिकाणी सुरुवात देखील केलेली आहे. आता या सत्रातली येणाऱ्या सत्रातली जेव्हा विज्ञान प्रदर्शनी राज्य स्तरावरची होईल तर मग ते राज्य स्तरावरचे विद्यार्थी निश्चितपणे नासाला जातील. हो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये जे देशामध्ये लैंगिक अत्याचारामध्ये पुणेचा 5वा क्रमांक जे आहे ते दिसून आला. त्यामुळे चिंतेची बाब नाही, निश्चितपणे चिंतेची बाब आहे, परंतु याच्यामध्ये जनजागृती हा देखील एक महत्वाचा भाग आहे. अशा घटना करणाऱ्या व्यक्ती ह्या साधारणतः त्या ठिकाणी विकृत राहतात, म्हणून याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही सामाजिक संस्थांचा देखील सहभाग वाढवितो की ज्या माध्यमातून लोकांमध्ये एक जागृती त्या ठिकाणी निर्मित झाली पाहिजे. पोलीस प्रशासन देखील आपलं काम त्या ठिकाणी करतच आहे, परंतु जोपर्यंत ह्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांचं सहकार्य मिळणार नाही तर अशा पद्धतीच्या घटना आपण त्या ठिकाणी नियंत्रण आणू शकतो. नुकतंच बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांना जे ते मुख्यमंत्री बनवावे अशा व्यक्ती त्यानंतर आता फक्त जे आहे ते जय पवार यांनी एक स्टेटमेंट दिले, ज्यामध्ये बारामती म्हणून जे आहे ते 2019चा सुमित्राताई उमेदवार असतील आणि ते मुख्यमंत्रीसाठी जे ते दावेदार असतील. राजकारणामध्ये प्रत्येकाची आपली एक इच्छा असते की आपण देखील कुठल्या तरी पदावर गेलो असतो आणि त्या ठिकाणी अपेक्षा बाळगणं कुठलंही चुकीचं नाही. त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना संधी मिळेल तर मुख्यमंत्री होऊ शकतो. माहिती स्पर्धा तर चालू नाही ना? अशा कुठल्याही पद्धतीची स्पर्धा महायुतीमध्ये नाही आहे. तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्रितपणे अतिशय चांगलं काम या राज्यामध्ये करीत आहेत. NCRBच्या आकडेवारीनुसार देशात हत्येमध्ये दुसऱ्या क्रमांक नागपूर शहराचा लागतो, पहिला क्रमांक पटनाचा लागतो आहे. दर महिन्याला साधारणतः 8 हत्या होत आहे आणि जो दर आहे तो 3.5 आहे, गंभीर आहे. आणि हे सगळे हत्या जे आहे ते किरकोळ कारणातून झालेले आहेत असं कुटुंबमंत्री यामध्ये. अशा पद्धतीच्या घटनांवर पोलीस प्रशासन हे बारकाईनं लक्ष त्या ठिकाणी ठेवून आहे. ही आकडेवारी सतत चेंज होत राहते, त्याच्यामुळे आता जरी असेल तरी ह्या घटना नियंत्रणात कशा आणतील आणि अशा पद्धतीची कार्यवाही करणाऱ्या गुन्हेगारांवर सक्त त्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आपल्या विदर्भातल्या शाळा यावेळेस लवकर सुरू होणार आहे, उन्हाळा सत्राला आहे. सगळ्यांचीच मागणी आहे की नेहमीप्रमाणे जून पासून सुरू व्हावा. काय त्यांची प्रचंड तापमान असणार आहे जूनच्या याच्याकडे. शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेबस देखील कंप्लीट झालं पाहिजे. ह्या हिशोबाने विभागाच्या वतीनं तो त्या ठिकाणी टाइम टेबल राज्यस्तराचा करण्यात आलेला आहे, परंतु त्या त्या भागातली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्यानुसार त्या ठिकाणचे निर्णय पुढील काळात घेण्यात येईल. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानची मुख्य महिला अटक झालेली आहे संभाजीनगरमधून. कसं पाहता आता शेवटी अनेक दिवसांपासून
पगार अशा पद्धतीचे जबरदस्तीचे धर्मांतर होऊ नये याच्याकरिता आपण नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये कायदा देखील पास केलेला आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई देखील करणार आहोत. म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना होऊ नये याच्यावर सक्त अशी कारवाई करण्यात येईल. शालार आयडी ज्यामध्ये घोटाळा झाला होता जे शिक्षक आहेत 632 त्या शिक्षकांना 14 महिन्यापासून पगार नाही आहे. काही शिक्षक आता झोमॅटो डिलिव्हरी बॉय FA वगैरे गाड्या चालवत आहेत. हा तिथं खरं सुटलाच राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जातो म्हणजे हायकोर्टानं सांगितलं पगार करा म्हणून. नाही, याच्यामध्ये दोन्ही गोष्टी देखील महत्वाच्या आहे की जो झालेला घोटाळा आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे. त्याच पद्धतीने जे निर्दोष आहेत त्यांचा पगार देखील त्या ठिकाणी झालेला पाहिजे आणि राज्य सरकार देखील याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. जे लोक ज्यांचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही किंवा गुन्हा नाही त्यांचे पगार निश्चितपणे लवकरात लवकर करणार. पण भाऊ जर सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं नागपूरचे जे अधिकारी आहेत तुमचे ते अडून बसले की आम्ही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू. हायकोर्टानं सांगितलं ऑलरेडी पगार करा. पूर्ण महाराष्ट्रात पगार आहे. इथे घोटाळा झाला फक्त नागपुरातच पगार नाही आहे. सुप्रीम कोर्टात जाण्याचा आग्रह होता. ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं आहे. SITच्या अहवालानुसार जे दोषी आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की ज्या शिक्षकांचा याच्यामध्ये शिक्षक असो किंवा कर्मचारी असो ज्यांचा कुठल्याही याच्यामध्ये सहभाग नाही किंवा दोष नाही त्यांचे पगार नियमितपणे त्या ठिकाणी देण्यात येईल. बाबा 10वीचा निकाल आहे. मनाविरुद्ध निकालाला तर अनेक विद्यार्थी निराशेत जातात. काय आव्हान असणार? दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असल्यामुळे अशा पद्धतीचे नैराश्य अनेक विद्यार्थ्यांमध्ये येते. माझं पालकांना जाहीर आवाहन राहील की कुठल्याही पद्धतीच्या अतिमहत्वाकांक्षा किंवा अतिशय जास्त असं अपेक्षा आपल्या पाल्यांकडनं त्या ठिकाणी त्यांनी बाळगू नये. आपण आपल्या पाल्यांना त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित काउन्सिलिंग शिक्षकांच्या माध्यमातून आणि पालकांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झालं पाहिजे. थँक्यू भाऊ. शिक्षणाचा आणि संस्कृतीचा माहेरघर म्हणून पुण्याला ओळखला जातो. मात्र याच ठिकाणी 5 अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि एक 3 वर्षाची मुलीला आपला जीव गमावा लागला. काय मी आत्ताच सांगितलं की अशा पद्धतीच्या घटना ह्या समाजातल्या काही विकृत लोकांकडनं त्या ठिकाणी होत असतात. याच्याबद्दल समाजामध्ये देखील जनजागृती निर्माण झाली पाहिजे. नागरिकांमध्ये देखील जनजागृती निर्माण झाली पाहिजे आणि विशेष याच्यामध्ये मोहीम राबविण्यात आली पाहिजे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून. जे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता सध्या चालू आहे ही मोहीम व्यापक झाल्यानंतर निश्चितपणे अशा पद्धतीच्या घटना नियंत्रणात येईल. थँक्यू.